नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांचं आयुष्य हे पूर्णपणे परावलंबी झालेलं आहे, यात आता कुठलीही शंका राहिलेली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना जो तो येतो आणि अक्कल शिकून जातो. सरकार येतं आणि सरकारच्या जवळपास शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी 150 पेक्षा अधिक योजना आहेत, तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भर दिवाळीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलं, याची कुठेही चर्चा झाली नाही किंवा याचा कुठेही बोबाटा झाला नाही. ही इथली वास्तविकता आहे. 3-4 वर्षापूर्वी शेतामध्ये पाणी देत असताना 3 सख्ख्या भावंडाचा जालना जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला. त्या ठिकाणी अख्खच्या अख्ख मंत्रिमंडळ त्या कुटुंबाला सांत्वना भेट द्यायसाठी उलटलं. मात्र अजूनही आमच्या शेतीची दिवसा पूर्ण वेळ वीज देण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही. ही या कृषी प्रधान देशाची शोकांतिका आहे. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा पूर्णपणे परावलंबी झालेला असताना, की जो शेतकरी वर्षभर आपल्या शेतामध्ये राबतो, शेती मातीमध्ये खपतो, तर त्या शेतकऱ्याला तळ हातावरील फोडाप्रमाणे उगवलेलं अन्नधान्य ज्या वेळेस तो बाजारामध्ये विकायला घेऊन जातो, तर तिथं त्या शेतमालाचा गुणवत्ता, दर्जा आणि किंमत ठरवणारे असे काही चोट्टे लोक असतात, की ज्यांनी आयुष्यामध्ये कधीच शेतीचं तोंड पाहिलं नाही. ही इथल्या देशाची, तुमची, आमची दुर्दैवी अवस्था आहे. ही इथली व्यवस्था आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी असे उद्योग व्यवसाय निवडले पाहिजे, की ज्याच्यामध्ये शेतकरी त्या मालाचा दर्जा, गुणवत्ता आणि त्याचा मोलभाव हा स्वतः ठरवेल. असे शेतकऱ्यांकडे अनेक उद्योग आहेत, अनेक व्यवसाय आहेत, मात्र ते शेतकऱ्याला ओळखता आले पाहिजे. मित्रांनो, यावर्षी तुम्ही बघितलं असेल की शेत शिवारामध्ये जात असताना तुम्हाला अशी असंख्य आंब्याची झाडं दिसली असतील, की जी फुलोऱ्यानं लदबद झालेली आहेत, त्यांना फुलोरा आला आहे. मात्र ज्या ठिकाणी आपल्याला ही अशी विरळ स्वरूपाची झाडं दिसतात, तर त्या ठिकाणी एकेकाळी म्हणजे फार जुन्या काळी नाही, तर 1990च्या आधी आंब्राया होत्या, ज्याला आपण आंब्राया म्हणायचो, की त्या आंब्राईमध्ये एका रांगेत किंवा एका सोयीनं जवळपास 15-15, 20-20 आंब्याची अशी विशाल महाकाय झाडं असायची. आणि मग ती झाडं या दिवसामध्ये त्याला फुलोरा लागल्याच्या नंतर, ते फुलोरा गळून गेल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेस कैऱ्या लागायच्या, तर कैऱ्या पक्व झाल्यापासून तर तो आंबा पाडाला लागेपर्यंत राखणदार असायचे. हे राखणदार, जसं शेती बटई किंवा हिश्श्यानं दिली जाते, तर त्या पद्धतीने ते राखणदार एकतर घरच्याच घरी राखलं जायचं, किंवा कुणाला तरी तिसऱ्या हिश्श्यानं, बटईनं किंवा चौथ्या हिश्श्यानं ते आंबे राखणीसाठी दिले जायचे. त्याच्यानंतर आंबे उतरवले जायचे. उतरकरी असायचे, झेडे असायचे, खुड्या असायच्या, आंब्याचं मोजमाप असायचं फाड्यामध्ये. 21 फाड्याचा 100 व्हायचा. आणि मग ही आंबे आपण डालं घेऊन कुठंतरी बाजारामध्ये विकायला जायचो, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नगदी पैसा, खेळता पैसा मिळायचा. शेतकरी मित्रांनो, आजही आपल्याकडे जी काही थोडीफार झाडं शिल्लक असतील आणि ती आपल्या शेतामध्ये जर उभी असतील, तर त्या आंब्याला ढेपण्याचं आणि पाणी घालण्याचं काम करा, की ती आंबे जेणेकरून पुन्हा बहरतील. की शेतकऱ्यांना, जुने जी शेतकरी आहेत, तर त्यांना ढेपतात कसं हे माहिती आहे. आणि मग याला जर आपण व्यवस्थित सांभाळलं, तर याच्यातून आपलं नुकसान फारसं होणार नाही. कारण जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 गुंठा जागेमध्ये हा आंब्याचं झाड उभं आहे. आणि याच्यातून जर आपण एकरी 5 ते 6 क्विंटलच्या वर सोयाबीनचं उत्पादन होत नाही, आणि फार तर जास्तीत जास्त 50 किलो 25 किलो सोयाबीनचं उत्पादन कमी होईल, आणि मग त्याच्यातून फारसं काही नुकसान होणार नाही. मात्र त्या आंब्याला जर 1000 आंबे जरी उतरले, कारण पहिल्या जुन्या काळामध्ये 30 वर्षाच्या आधी जी काही आंबे उतरायची, तर ती हजारामध्ये उतरायची. 7,000, 15,000, 10,000, 4,000 अशीच आंबे ती उतरायची. आणि 1000 आंबे जरी आले, तर आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आंब्याचा हंगाम सुरू होतो, तर त्यावेळेस बाजारामध्ये अनेक लोटगाड्यावर अशी जी काही संकरित आंबे आहेत आयात केलेली, तर त्या आंब्याचे खूप मोठी दुकानं लागलेली असतात. मात्र त्या ठिकाणी जर एखादा गावखेड्यातला शेतकरी किंवा एखादी महिला जर
गावरान आंब्याचं टोपलं किंवा डालं घेऊन जर तिथं विकायला बसली तर त्याला विक्री करताना 5 मिनिटंही वेळ लागत नाही. बाकीची संकरित आंबे 30 रुपये 40 रुपये किलोने विकली जात असताना 100 ते 150 रुपये किलोने ही आंबे विकली जातात. तर तेव्हा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर योग्य वाटत असेल, आवडत असेल, तर ही आंब्याची एकल दुहेरी असलेली ही झाडं कुठंतरी जतन झाली पाहिजेत. याचं कुठंतरी आपण संवर्धन केलं पाहिजे. आणि मग आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की 3-3, 4-4 वर्ष हा आंबा पाडायलाच लागत नाही किंवा फुलोराच येत नाही किंवा फुलोरा आला तर त्याची फुलगळ होते. कारण हे जे आहे तर हे आपलं नैसर्गिक आहे, पारंपरिक आहे. कारण आमच्या शेतकऱ्यांनी कधीच जांभळ्याच्या झाडाला, कधी मोहाच्या झाडाला, कधी आंब्याच्या झाडाला कधीच खत घातलं नाही, कधीच फवारणी केली नाही. तरीही ही आंबी हजारानं उतरली. मात्र आता हे संकरित जे आहे तर आम्ही सगळे परावलंबी झालेलो आहोत. तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी असे छोटे छोटे का होईना पण या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण शेती व्यवसाय पूर्णपणे परावलंबी झालेला आहे की औषध खताच्या कंपन्या ह्या करोडोमध्ये उलाढाल करत आहेत. आणि आम्ही 500 रुपये पीएम किसान, 500 रुपये नमो शेतकरी आणि 1,500 रुपये लाडकी बहीण आणि फुकटचं राशन याच्यामध्ये खेळतो आहोत. आणि ज्या काही कंपन्या आहेत तर आमच्या गावामध्ये छोटस कृषी सेवा केंद्र असलं तर त्या कृषी सेवा केंद्र चालवणारे विदेशामध्ये बऱ्याचदा कंपन्यामार्फत जाऊन आलेले आहेत. आणि आम्हाला जर आमच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर तीनदा विचार करावा लागतो. ही इथली स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, वास्तविक.